लाईफ इज अनसर्टन, फ्युचर इज अननोन. सगळ्यांचं जीवन अनसर्टन आहे, कोणालाच फ्युचरबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण तरी पण असं काय आहे की काही कंपन्या अशा वाईट परिस्थितीमध्ये बरोबर नॅव्हिगेट करतात आणि काही कंपन्या फटके खाल्ल्यामुळे संपून जातात. ह्या ज्या कंपन्या आहेत ना, अनसर्टनिटी, इन्स्टॅबिलिटी आणि आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशनमध्ये ज्या लोकांनी ग्रेट कंपन्या बनवल्या त्यांना 10x लीडर असं नाव दिलं आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचं नाव 10x ऑर्गनायझेशन आहे. ओके, हे लोक आहेत ना, दे डोंट रिॲक्ट, दे क्रिएट. ते एका वाईट घटनेला किंवा चांगल्या घटनेला ते कुठलाच आनंद 24 तासाच्या वर सेलिब्रेट नाही करत, लगेच कामाला लागतात. त्याने नोवर्जींचा झेंडा काढला, केवढी मोठी अचिव्हमेंट होती, तो बोला डोंट सेलिब्रेट, अर्धच काम झालं आहे. दे डोंट सर्वाईव्ह, दे प्रिवेल. ते फक्त जिवंत नाही राहत, ते प्रिवेल. ते फक्त इंडियन टीममध्ये नाही टिकत, ते तेंडुलकर असतात. तेंडुलकर आहे का नाही हा प्रश्न कोण विचारतं का टीममध्ये? दे प्रिवेल. ते लोक मार्केटमध्ये, भोसरी चाकणमध्ये फक्त जिवंत नाही राहत, ते तिकडे असतात. दे डोंट सक्सीड, दे थ्राईव्ह. ते गोल अचीव नाही करत, ते ठरलेले गोल अचीव नाही करत, ते थ्राईव्ह करतात. जसा हा गोल होईल पुढचा, जसा हा गोल होईल पुढचा, ते कंटिन्युअस बेसिसवरती थ्राईव्ह होत राहतात. ही पायरी आहे, हे शिखर नाही आहे. आणि प्रत्येक शिखर हे पुढच्या गोष्टीसाठी त्यांना पायरी वाटते. दे बिल्ड ग्रेट एंटरप्राइज दॅट कॅन एंड्युअर. ते एक अशी ऑर्गनायझेशन बिल्ड करतात, एंड्युअर म्हणजे जे कधीच मरत नाही. माणसं येतात जातात, ओके, लीडर्स येतील जातील, टेक्नॉलॉजी येईल जाईल, ओके, बिझनेस करण्याच्या पद्धती येतील आणि जातील, पण कंपनी जिवंत राहते. कंपनी चालवणारे वेगवेगळे लोक येतात. दे बीट द इंडस्ट्री ॲटलिस्ट बाय 10 टाइम्स. ते आपल्या शेअर होल्डर्सला मिनिमम 10 टाइम्स जास्त रिटर्न देतात. 10xers अंडरस्टँड दॅट दे फेस कंटिन्युअस अनसर्टेनिटी अँड दे कॅनॉट कंट्रोल अँड कॅनॉट ॲक्युरेटली प्रेडिक्ट द सिग्निफिकंट ॲस्पेक्ट ऑफ द वर्ल्ड अराउंड देम. त्यांना माहिती आहे की आपल्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे, आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. तरी पण ते म्हणतात, दे रिजेक्ट द आयडिया दॅट फोर्सेस आउटसाइड देअर कंट्रोल ऑर चान्सेस विल डिटरमाइन देअर रिझल्ट. तरी पण ते म्हणतात, जरी माझ्या कंट्रोलमध्ये काहीच नसेल ना, तरी माझं काय होणार आहे ना ते मीच ठरवणार आहे. कोरोना माझं काय होणार ते कोरोना नाही ठरवणार, किंवा रिसेशन नाही ठरवणार की माझ्या कंपनीचं काय होणार, किंवा प्रॉक्टर अँड गॅम्बलला मी माल सप्लाय करतो ते नाही ठरवणार माझी कंपनी चालणार की बंद होणार. मी त्यांना नाही ठरवू देणार, ते मीच ठरवणार. आणि ते आपल्या नशिबाची संपूर्ण जबाबदारी घेतात. हे वाक्य आहेत ना, छोटे छोटे आहेत पण फार महत्त्वाचे आहेत.